नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, देवस्थानी इनामी जमिनीच्या संदर्भामध्ये आपण याच्या अगोदर 2 व्हिडिओ बनवले होते. जो काही शासनाने देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये ड्राफ्ट जाहीर केलेला आहे, तो ड्राफ्ट पीडीएफ मध्ये लोकांना उपलब्ध करून दिला होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यात सविस्तर स्पष्टीकरणासह कुठल्या कुठल्या तरतुदी त्या ड्राफ्ट मध्ये दिलेल्या आहे, त्याचं सविस्तर माहिती मी तुमच्यापर्यंत अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलेली. पण हा ड्राफ्ट जाहीर झाल्याच्या नंतर आता हा कायदा करण्याच्या अगोदरच याच्यावरती वाद उद्भवण्याची शक्यता आहे. हा कायदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. याचं कारण काय, हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवत आहे की ज्या दिवशी शासनाने देवस्थान इनाम जमिनीच्या संदर्भात ड्राफ्ट जाहीर केला, त्याच्यानंतर हा ड्राफ्ट जेव्हा लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यामधल्या ज्या तरतुदी होत्या की मालकी हक्काना जमीन दिली जाणार आहे, वर्ग 1 ना जमीन दिली जाणार आहे, जे काही वहिवाटदार असेल, कुळ असेल किंवा गुरु असेल, मिराजदार असेल, ह्या लोकांना जमीन मालकी हक्काना देण्याच्या संदर्भात त्या मसुद्यामध्ये तरतुदी होत्या. हालाकी हा सध्या फक्त ड्राफ्ट आहे. फायनल जो काही कायदा येणार आहे तो जुलैच्या अधिवेशनामध्ये येणार आहे. पण ह्या ड्राफ्ट मध्ये ज्या पद्धतीने तरतूद करण्यात आलेली आहे की देवस्थानच्या जमिनी ह्या ज्या त्यांच्या ताब्यात आहेत किंवा जे ते करून खात आहेत किंवा देवस्थानच्या नावावरती आहे, परंतु ते खालचे हे जे काही बाकीचे लोक आहे हे करून खात आहेत, त्यांना मालकी हक्कांना ह्या जमीन देण्याच्या संदर्भात त्या ड्राफ्ट मध्ये तरतूद केली होती. ही तरतूद केल्याच्या नंतर लोकांना माहिती झाल्याच्या नंतर या कायद्याला लोकांचा दररोज विरोध वाढतोय. आता विरोध का वाढतोय, त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे की देवस्थानच्या ज्या जमिनी आहे त्या देवस्थानच्या जमिनी कुणालाही मालकी हक्कांना देण्यात येऊ नये, त्या देवाच्या जमिनी आहेत तर देवालाच ठेवण्यात याव्या. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की जर देवस्थानाच्या नावावर ठेवून त्या जमिनी काय करायच्या, जे लोक कसतायत कसण्यासाठी तुम्ही त्या लोकांना देऊ शकता आणि त्यांच्याकडून मग भाडे करारनामा करा किंवा भाडेपट्ट्याना द्या किंवा करारनामा करून द्या, पण वहिवाटीसाठी जरी त्यांना देत असेल पण त्याची मालकी हक्क मात्र हा संपूर्ण देवस्थानाकडे ठेवावा, अशा पद्धती सुद्धा मागणी वाढते. आणि लोकांना काय झालेलं, आता एक भीती निर्माण झालेली राज्यामध्ये की सरकार काय करते की देवस्थानच्या ज्या जमिनी आहे, जवळपास 4.5 लाख हेक्टर जमिनी आहे, ह्या जमिनी मोफत ज्या वाटणार आहेत ह्या लोकांना आणि त्या मालकी हक्कांना देणार आहे. त्याच्यामुळं देवस्थानाच्या जमिनी सगळ्या निघून जाणार आहे, देवस्थानाकडे कुठल्याही जमिनी राहणार नाही. ज्या काही मोजक्या जमिनी राहतात तेवढ्याच जमीन राहतात, बाकीच्या सगळ्या जमिनी ज्या आहे ह्या मालकी हक्कांना मिळणार आहेत, अशा पद्धतीचा एक मेसेज ह्याच्यामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये महसूल मंत्री साहेब जे की चंद्रकांत बावनकुळे साहेब आहे, चंद्रशेखर बावनकुळे, त्यांनी काय केलेलं आहे, पत्रकार परिषदेमध्ये परत एकदा एक संभ्रमात टाकणारा स्टेटमेंट केलेलं आहे. कारण की हा व्हिडिओ बनवतोय मी त्याच्यासाठीच बनवतोय की महसूल मंत्री स्टेटमेंट ह्याच्यामध्ये मीडियामध्ये एक सांगतायत आणि मसुद्यामध्ये वेगळी तरतूद आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे स्टेटमेंट मध्ये, मीडियामध्ये सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये की देवस्थानचे कुठलेही हक्क काढले जाणार नाही किंवा देवस्थानाच्या जमिनी कोणालाही दिल्या जाणार नाही. फक्त आम्ही काय करतोय, देवस्थान कुळ असेल, वहिवाटदार असेल, यांचे ते जे काही वाद सुरू आहे ते कमी करण्यासाठी हा कायदा करतोय. कुणालाही ह्या जमिनी देवस्थान सोडून दिल्या जाणार नाही. आणि जर त्याच इकडे जर तुम्ही बघितलं त्यांच्या ड्राफ्ट मध्ये, मसुद्यामध्ये, तर मात्र त्याच ड्राफ्ट मध्ये ह्या जमिनी वर्ग 1 ने बाकीच्या लोकांना वाटण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आता सध्या करणी आणि कथनीमध्ये फरक आढळतोय. कदाचित भविष्यामध्ये बावनकुळे साहेबांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे हे जे ड्राफ्ट मध्ये वेगळी गोष्ट आहे, ड्राफ्ट मध्ये मालकी हक्क देण्याच्या संदर्भात तरतूद आहे आणि त्यांनी सांगितलंय की देवस्थानचे मालकी हक्क काढले जाणार नाही. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये कॉन्ट्राडिक्टरी आहे, एकीकडे वेगळं सांगताय, इकडे सांगताय. भविष्यामध्ये ड्राफ्ट मध्ये दिलेल्या तरतुदी फायनल जेव्हा कायदा करणार आहे सरकार, तेव्हा कदाचित काढले जाऊ शकतात. कारण की त्यांच्या स्टेटमेंट गोष्ट लक्षात येते की त्यांच्यावरती सुद्धा आता बऱ्याचशा लोकांचा दबाव वाढलेला आहे. त्याचं कारण असं आहे की एक याच्यामध्ये लोकांमध्ये मेसेज चाललाय की सरकार देवस्थानच्या जमिनी काढून इतरांना देते आणि मोठमोठ्या लोकांच्या घशात घालते, अशा पद्धतीचा मेसेज समाजामध्ये चाललाय, लोकांमध्ये चाललाय. त्याच्यामुळे काय केलेलं आहे, त्यांनी सतर्कतेची भूमिका घेतली आणि स्पष्ट सांगितलेलं आहे की देवस्थानच्या जमिनी ह्या देवस्थानच्याच राहणार आहे, त्या कुणालाही दिल्या जाणार नाही किंवा मालकी हक्क देवस्थानकडेच राहणार आहे. आता खरं बघण्याची गोष्ट ही येईल की जेव्हा हरकती, सूचना आणि आक्षेप 5 जूनच्या नंतर जेव्हा कायदा करणार आहे सरकार याच्यावरती,
तेव्हा नेमका फायनल ड्राफ्ट काय येतो, त्याच्यामध्ये खरंच मालकी हक्काची जी तरतूद ड्राफ्ट मध्ये दिलेली ती ड्राफ्ट मध्येच राहती का, ती तरतूद काढून टाकल्या जाते किंवा याच्या व्यतिरिक्त परत काही वेगळ्या तरतुदी त्याच्यात ऍड केल्या जातात. आता हा प्रश्न फायनल कायदा करायच्या टायमाला जो ड्राफ्ट तयार करेल तेव्हा आपल्याला बघावं लागेल. दुसरी गोष्ट काय आहे, मुळात हा जो कायदा करणार देवस्थान इनाम जमिनी हा 3 कायद्यासाठी लागू नाहीये. मुळामध्ये कोणकोणते कायदे, विशेष करून याचा फायदा मराठवाड्यासाठी 0% फायदा आहे. कारण की मराठवाड्यामध्ये मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखाली होता आणि निजामाच्या आधिपत्याखाली असताना इकडल्या मराठवाड्याच्या मधील देवस्थान जमिनीच्या संदर्भामध्ये जे काही कायदे हे मराठवाड्यासाठी लागू होते, जे की हैदराबाद इनामामध्ये होते किंवा हैदराबादच्या निजामाने जे काही कायदे केलेले ते कायदे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सध्या लागू होतात. आणि ते कायदे याच्यामध्ये दिलेले, स्पेसिफिक दिलेले, काय दिलेले, कुठल्या कुठल्या कायद्याला लागू नाही. बरेचशा लोकांनी विचारले की कुठले 3 कायदे की ज्याला हा देवस्थान इनाम जमीन कायदा लागू राहणार नाही. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्वाचं आहे हैदराबाद इनामे व रोख अनुदाने नाहीसे करण्याबाबत अधिनियम 1954, याला हा कायदा लागू राहणार नाहीये. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम 1952, याला सुद्धा हा देवस्थान इनाम कायदा लागू राहणार नाही. आणि त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचा जो कायदा आहे 1995चा कायदा, हे 3 कायदे ह्या देवस्थान इनाम जमिनीच्या कायद्यामध्ये घेतलेले नाही. याच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनीला हा जो काही सध्या आपण ड्राफ्ट जाहीर केलेला आहे देवस्थान इनाम जमीन कायदा 2026, हा कायदा ह्या 3 कायद्याला लागू असणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये मराठवाड्यामध्ये ह्या कायद्याचा फार तर 5% फायदा होईल. कारण की मराठवाड्यामधील जेवढे काही देवस्थान इनाम जमिनी आहे ह्या सगळ्या जवळपास ह्या मी ज्या सांगितलेल्या 3 कायद्यावरील ह्या कायद्याखालीच आतापर्यंत आहे. उर्वरित 4-5% असू शकतात, पण सगळ्यात जास्त 90 ते 95% जमिनी ह्या जवळपास या कायद्याच्या अंतर्गत आहे. त्याच्यामुळे मराठवाड्याला याचा कुठलाही फायदा नाही. याचा सगळ्यात जास्त जो फायदा होणार आहे तो होणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, कारण की ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त जमिनी आहेत. आणि विशेष करून मराठवाडा सोडून बाकीच्या राज्यामध्ये कुठलाच कायदा देवस्थान जमिनीला व्यवस्थापन करण्यासाठी अस्तित्वात नव्हता आणि आज रोजी सुद्धा अस्तित्वात नाहीये. त्याच्यामुळं हा जो देवस्थान कायदा केला जातोय तो विशेष करून त्या भागासाठी केला जातोय. कारण की मराठवाड्यासाठी तर ऑलरेडीच्या संदर्भामध्ये कायदा उपलब्ध आहे. म्हणजे आता मराठवाड्याला तर फायदा नाहीये, सगळ्यात जास्त फायदा तिकडे. पण तिकडला सुद्धा फायदा असतानाही बऱ्याचशा लोकांचा विरोध त्याला वाढतोय आणि ह्या जमिनी मालकी हक्कांना देऊ नये. बऱ्याचशा लोकांचं काय म्हणणं आहे, जे की गुरव असतील, मिराजदार असेल, कुळ असेल किंवा वहिवाटदार असेल, यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मालकी हक्कांना जमिनी देण्यात यावा. शासनानं जो काही नजराना असेल तो नजराना आम्ही भरायला तयार आहे, परंतु या जमिनीचा मालकी हक्क आम्हाला देण्यात यावा. म्हणजे सरळ सरळ या कायद्याच्या संदर्भामध्ये आता तरी 2 गट पडलेले बघायला मिळतात. भविष्यामध्ये काय होतं ते आता कळेलच आपल्याला. अशा पद्धतीचा कायदा शासनाने आणलेला आहे आणि हा कायदा भविष्यामध्ये आज रोजी नाही, कारण की आज रोजी फक्त ड्राफ्ट जाहीर झालेला आहे. कारण की हा कायदा कोर्टात जायचा असेल तर भविष्यामध्ये या कायद्याच्या संदर्भात जेव्हा विधिमंडळामध्ये कायदा मांडला जाईल, पास केला जाईल, कदाचित बरेचसे लोक या कायद्याच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतील आणि याच्यामध्ये 100% वाद होऊन हे प्रकरण कोर्टात जाणारच आहे. पण त्या अगोदर शासन ह्या ड्राफ्ट मध्ये काही चेंजेस करतं का किंवा याच्यामध्ये काही तरतुदी वेगळ्या करतं का, काय करतं आता हे येणारा काळ आपल्याला ठरवेल आणि येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळेल की सरकारने याच्यामध्ये काय दुरुस्त केलेले. ते 5 जूनच्या नंतर फायनल ड्राफ्ट जाहीर झाल्याच्या नंतर आणि कायदा विधिमंडळामध्ये मांडल्याच्या नंतरच या संदर्भात आपल्याला कळेल. परंतु जे काही स्टेटमेंट मीडियामध्ये दिले बावनकुळे साहेबांना, आता सध्या दुविधा अवस्थेमध्ये हे तरतुदी ठेवायचे की काढून टाकायचे आता ते येणाऱ्या काळात कळेल. बघा, तुम्ही जर नवीन असाल, तुम्ही जर पहिलीच वेळ जर आपला फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल आणि फॉलो नसेल केलं तर आपल्या फेसबुकला फॉलो करा. जर तुम्ही हा व्हिडिओ जर युट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.